संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मार्गांनी विरोध केलाय, पण काँग्रेस खासदार प्रियंका गांधींची राजकीय बॅग चर्चेचा विषय बनली आहे। खासदार झाल्यानंतर प्रियंका गांधी रोज नवनवे मुद्दे उपस्थित करतात। परवा प्रियंका गांधी फिलिस्तीनच्या समर्थनार्थ हँडबॅग घेऊन संसदेमध्ये पोहोचल्या होत्या, तर आज बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ त्यांनी आवाज उठवलाय। अधिवेशनाला थेट बांगलादेशची बॅग घेऊन त्या संसद परिसरामध्ये पोहोचल्या आणि त्यावरून राजकीय चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। बघूया। प्रियंका गांधींचा बॅगवती लूक संसदेमध्ये चांगला चर्चेचा विषय बनलाय। खासदार झाल्यापासून दररोज काहीतरी नवीन करत ते संसदेमध्ये ग्रँड एंट्री घेताय। प्रियंका यांनी सोमवारी खांद्याला एक विशेष बॅग लावून संसद प्रांगणामध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। मोठ्या अक्षरात पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग प्रियंकांनी आणली होती, पण मंगळवारी तर प्रियंकांनी आणखी एक धक्का दिला। आपल्या पोतळीतून दुसरी बॅग काढून त्यांनी संसद गाठली। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बांगलादेश हिंदूंच्या समर्थनाची बॅग घेऊन प्रियंका गांधी एकट्याच नाही तर विरोधी पक्षाच्या खासदारांनाही घेऊन त्या संसदेत धडकल्या। बॅगवर बांगलादेशच्या हिंदूंसोबत उभे राहा असा संदेश लिहिला होता। बॅग प्रोटेस्ट करून विरोधी पक्षाचे खासदार थांबले नाहीत, तर त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली आणि पीडित हिंदूंना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली। सोबतच या मुद्द्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणीही केली आहे। प्रियंका गांधींच्या या बॅग पॉलिटिक्सवर भाजपनं कडाडून टीका केली आहे। बांगलादेशी हिंदूंसाठी विरोधी पक्षाच्या आवाजाला भाजप खासदारांनी मोदी मॅजिकची उपमा दिली आहे। भारत में तो माइनॉरिटी शब्द का अर्थ ही चेंज हो गया। भारत में तो कांग्रेस ने और हमारे विरोधियों ने माइनॉरिटी मतलब मुस्लिम एक कर दिया। अब वो हिंदुओं के लिए यहाँ पे चिल्ला रहे हैं, तो ये सच में भारत में बड़ा परिवर्तन है और शायद ये मोदी मैजिक है। खरं तर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी सोमवारी पॅलेस्टाईनची बॅग घेऊन आल्या होत्या, तेव्हाच भाजपच्या खासदारांनी त्यांना बांगलादेशी हिंदूंचं दुःख दिसत नाही का असा सवाल विचारला होता। त्यालाच उत्तर म्हणून प्रियंका गांधींनी आपल्या खासदारांसोबत बांगलादेशची बॅग आणली। त्यामुळे प्रियंका गांधींची संसदेतली पहिली इनिंग दिल्लीत हिट ठरते आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।